भुवनेश्वरमधील सम हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत एकूण 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 40हून अधिक जण जखमी झालेत। आगीत होरपळल्यामुळे 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकूण 106 जणांनी भुवनेश्वरमधील 6 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं। भुवनेश्वरच्या सम हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली। दरम्यान या दुर्घटनेमधील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत। वो आईसीयू में लग रहा है अभी तक प्रीलिमिनरी इंक्वायरी में इन्वेस्टिगेशन में हमारा पहले अभी पता चल रहा है कि आईसीयू में हो रहा है, लेकिन इन्वेस्टिगेशन चल रहा है। सुपीरियर ऑफिसर्स हैं, सब देख रहे हैं, फिर देख के बताएंगे। ऑलमोस्ट अभी तक जितना अभी खबर है सब निकाल दिया गया है, लेकिन फिर भी हमारा सर्च ऑपरेशन फिर भी जारी है और कोई कैजुअल्टी होगा देखेंगे। राज्यातल्या मुकमोर्चांचं वादळ आता थेट 7 समुद्रापार पोहोचलंय। अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर हा मोर्चा जाऊन धडकलाय। न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि केनिक्टिकट या 3 राज्यातील मराठा जन या मोर्चात सहभागी झाले। या 3 राज्यातील 8 तरुणींनी हे मागण्यांचं निवेदन सादर केलं। न्यूयॉर्कचे सिनेटर चक शुमर आणि भारताचे संयुक्त राष्ट्रातील दूत सय्यद अकबरुद्दीन यांना हे निवेदन देण्यात आलं। दरम्यान येत्या काही दिवसात कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलोरेडो, विस्कॉन्सिन आणि वॉशिंग्टनमध्ये मराठा मोर्चांचं आयोजन करण्यात येणार आहे। माझ्या वडिलांना 2 एकर जमीन विकली म्हणून मी आज यूएस मध्ये। मग प्रत्येक मराठा मुलांना 2 एकर जमीन विकून यूएस मध्ये यायचं का? मराठा मुलांना जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल, एज्युकेशनली असेल किंवा नोकरीच्या संदर्भात असेल, तर गव्हर्नमेंटनं तो विचार करून लवकरात लवकर हे प्रकरण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईकसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकलो, असा दावा केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे। अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते। उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला झाल्यानंतर लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले होते, त्यामुळे पंतप्रधान आणि मला कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागत होतं। उरी हल्ल्यात 19 जवान शहीद झाल्यानंतर 29 सप्टेंबरपर्यंत सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येत होतं। मलाही बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागलं असं सांगायलाही ते विसरले नाहीत। चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन बाबा रामदेव यांनी समस्त देशवासियांना केलंय। दिवाळीत चीनमधील विद्युत रोषणाई आणि डेकोरेशनच्या विविध वस्तूंनी देशातील बाजारपेठा ओसंडून वाहत असतात। जैश ए मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रातील ठरावाला चीननं विरोध केलाय। या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी हे आवाहन केलंय। याखेरीज अणुपुरवठादार गटात हिंदुस्थानला सदस्यत्व देण्यासही चीननं विरोध केला, त्यामुळे चीनच्या मालावर बहिष्कार घाला असं आवाहन सोशल मीडियातून करण्यात येत आहे। हमारे घर में राम, कृष्ण, हनुमान और गणेश जी की भी मूर्तियां वो चाइना की आ गई हैं। हमारे घरों में जो दिवाली पर लाइट जलती है वो चाइना की आ गई है। चीन की वस्तुओं का बहिष्कार करें तभी जाकर के चीन कंट्रोल में आएगा, नहीं तो जितना ये ताकतवर बनेगा उतना हिंदुस्तान के लिए खतरा बन जाएगा। गेल्या काही दिवसांच्या वादानंतर आता समाजवादी पक्षानं अधिकृतपणे अखिलेश यादव हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं जाहीर केलंय। गेल्या काही दिवसांपासून खुद्द अखिलेशच्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्याबद्दल घरातूनच प्रश्न उपस्थित केले जात होते। खुद्द मुलायमसिंग यादव यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल हे आत्ताच जाहीर करणार नसल्याचं सांगितलं होतं। निवडून आलेले आमदार याबाबत निर्णय घेतील असं वक्तव्य मुलायमसिंग यादव यांनी केलं होतं। हे वक्तव्य अखिलेशच्या गटाला इशारा मानलं जात होतं। त्यानंतर दोन्ही बाजूंनी आक्रमक विधानं होऊ लागली होती। हा वाद आणखी भडकण्याआधीच त्यावर पडदा टाकण्याचा समाजवादी पार्टीच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यश आल्याचं दिसतंय।